नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये। मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती तसेच आपले विविध सण व्रत वैकल्य याबद्दल माहिती सांगत असते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता दत्त जयंती येणार आहे। तर दत्त जयंती दिवशी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आपण कसे करायचे, त्याचे नियम आणि त्याची पद्धती याबद्दल जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात सुखी समाधानात जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। बघा, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्री सद्गुरू दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो। 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत। पौर्णिमा तिथी 4 डिसेंबरला सकाळी 8:37 सुरू होऊन 5 डिसेंबरला पहाटे 4:43 संपते। दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहे। भगवान दत्तात्रेयांना मानणारा आणि त्यांची पूजा करणारा मोठा समाज आहे। याला अनेक लोक दत्त संप्रदाय देखील म्हणतात। दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र या पोथीचे पारायण करण्याची मोठी परंपरा आहे। 52 अध्याय असलेल्या या पोथीचे अनेक लोक पारायण करतात आणि दत्त जयंतीला त्यांचे पारणे करतात। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा एक साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते। श्री गुरुचरित्र इसवी सन सणाच्या 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे। संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची एक खास पद्धत आहे, जे त्याप्रमाणेच आपण त्याचे वाचन केले। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला आहे। या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे। इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे। अतिशय प्रसिद्ध आणि दैवी शक्तींना परिपूर्ण असा हा ग्रंथ वाचण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते। या ग्रंथामधून मनुष्याला पडणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे अगदी सुटसुटीत पद्धतीने देण्यात आलेली आहे। तसेच या ग्रंथाचे घरोघरी वाचन देखील पारायण केले जाते। गुरुचरित्राचे पारायण करणे मोठी भाग्याची बाब आहे। या पारायणामुळे आपल्या आयुष्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात। घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। तसेच म्हणतात की पितृदोष, ग्रह नक्षत्रे, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हे एक रामबाण उपाय आहे असे आपण मानतो। पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून श्री गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात। विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात। आता श्री गुरुचरित्राचे पारायण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा। श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे। श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा। श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे। वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी। श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सकाळी 4 या दरम्यान करावे। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही। उपवास करू नये। दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा। काही समस्या असल्यास व खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी स्वतःच्या हाताने
ते व्यवस्थित पारायण पुसून वगैरे त्याची पूजा करून ते वाचावे। तसेच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे, ते अर्धवट सोडू नये। वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे। सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी। रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे। सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा। त्या 7 दिवसात ब्रह्मचर्य पाळावे। संध्याकाळी उपास करावा, शक्यतो सोहळ्याने वाचावे। रात्री भूमिशायी देवाजवळच चटईवर झोपणे। डाव्या कुशीवर झोपले असता संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात। सप्ताह पूर्ण झाल्यावर सुपारीतून दत्त महाराजांचे विसर्जन करणे आणि नैवेद्य दाखवून समाराधना करणे। वाचनास बसल्यावर मध्येच आसन सोडू नका, त्यावेळी इतरांशी बोलू नका। सप्ताह काळात व्यवस्थित राहा। सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्रांतकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजार आरती करावी। दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्यतर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी। श्री गुरुचरित्र सप्ताहात 7 दिवसाचा एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाची देखील पद्धत आहे। 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी। सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा। ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच भोजन करावे। श्री गुरुचरित्र वचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये। शक्यतोवर जमिनीवर झोपा, पलंगावर झोपू नये। तसेच श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत: पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, सहावा दिवस अध्याय 39 ते 43 आणि सातवा दिवस अध्याय 44 ते 53। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आता आपली दत्त महाराजांची जयंती येत आहे, तर त्यावेळेस आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करायचे किंवा त्या गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला कोणत्या गोष्टीचा लाभ मिळतो, तसेच आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, भरभराट नांदते। त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून दत्त जयंतीच्या अगोदर श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा। आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला आजची माहिती महत्त्वपूर्ण ठरली असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।